आपण सचिनच्याकडे नंतर जाऊयात. आधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत आणि शिवसेना आणि या 2 दशकाचा निदान हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ज्या रणवाद्यांच्या तालावर स्वागत केलं जातंय त्या रणरागिणी आपल्या सोबत आहेत, नाचतायत, आनंद व्यक्त करतायत, जल्लोष आहे. काय म्हणताय? म्हणणं एवढंच आहे दादा, एवढंच आहे म्हणणं. देवेंद्र जी, हम आपसे बात करना चाहते हैं. हजारों साल नरगिसी अपनी बेनुरी पे रोती है और तब जाकर होता है चमन में दीदावर पैदा. देवेंद्र जी, जस्ट वेट एंड वॉच. आदित्य उद्धव ठाकरे नाम का दीदावर पैदा हो गया. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची नशा असते आणि त्या नशेमध्ये तुम्हाला कोणतीही नशा आहे की इतका तुम्ही आनंदी व्यक्त करताय? साहेब आम्हाला देवेंद्रजींनी संपले म्हटलं, शिल्लक आहे म्हटलं, उभा राहणार नाही म्हटलं. अहो, लल्लू पंजू लोकांना सुद्धा वाघ झाल्यासारखं वाटायला लागलं होतं. आम्हाला नरेंद्र मोदींकडून अपेक्षा नव्हती, पण उद्धव साहेबांच्या वारसाबद्दल सुद्धा प्रश्न निर्माण केले. गलिच्छ पद्धतीने मासाहेब मीनाताईंवर शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला. या सगळ्यांचा अत्यंत निवडणुकीच्या काळामध्ये या सगळ्याच प्रश्नांचा उहापोह मोठा आला, पण निवडणुकीमध्ये अनेक वेगळ्या गोष्टी पॉप्युलर होतात. सुषमा अंधारे यांच्या तोंडातलं ऐक ना दादा हे वाक्य बरंच पॉप्युलर झालं. हे ऐक ना दादा कुठनं आलं? दादा हो, आम्ही पुन्हा एकदा सांगतो, आम्ही गावाकडची माणसं आहेत. आम्हाला तुमच्यासारखं कस्मोपॉलिटियन काही बोलता येत नाही. आम्ही काही नाकातनं उच्चार करू शकत नाही. आम्ही गावाकडची खरबुड मरबुड माणसं आहेत. होय, आमच्या बोलण्यात रग आहे, कारण आमच्या जगण्यात धग आहे. आम्ही धगीचं आयुष्य जगून आलो. एक आरोप कायम तुमच्यावर निवडणुकीच्या दरम्यान होत गेला की या त्याच सुषमा अंधारे आहेत ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंवर सुद्धा आरोप केले होते. या त्याच सुषमा अंधारे आहेत ज्यावेळेस उभ्या राहिल्या. मग कोणत्या सुषमा अंधारे खऱ्या, त्या का या? दोन्ही. ऐका ऐका दादा, सुषमा अंधारे जोपर्यंत चळवळीत होत्या तेव्हा त्यांनी पवार साहेब असतील किंवा सगळ्याच पक्षांचे नेते या सगळ्यांची आलोचना केली. परंतु जे माझ्या आजी आज्यांनी मला संस्कार दिलेत, जे मराठवाड्यातले संस्कार आहेत की एखादा माणूस जर मृत्यूशय्यावर असेल तर त्याचा शब्द जीवापाड जपायचा असतो. पण या बाळासाहेबांनी मृत्यूशय्यावर असताना सांगितलं होतं,